महिला आरक्षण विधेयक किंवा नारी शक्ती वंदन विधेयक शुक्रवारी संसदेमध्ये जे महिला आरक्षण बिल ठेवण्यात आलं होतं यावरती बहुमताने ते पारित न होता विरोधामध्ये काही मत झाल्यामुळे सफिशियंट मत न मिळाल्यामुळे म्हणजेच 2/3 मताची गरज या विधेयकाला होती आणि हे विधेयक पास झालं नाही. आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि विरोधी पक्ष याच्यामध्ये फारच झुंपलेली दिसते. आपण पूर्ण 2 दिवस बघतो आहे की या महिला आरक्षण बिलावरून फार मोठा गदारोळ पूर्ण भारतभर आपल्याला बघायला मिळतो. आणि याच विषयावरून माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी सुद्धा मन की बात किंवा देशाला उद्देशून बोलवण्याकरता त्यांनी एक पत्रकार परिषद घेतलं आणि देशाला उद्देशून सुद्धा भाषण करत असताना मोदी साहेबांनीही याच नारी शक्ती वंदन विधेयकावरती पारित कसं नाही झालं आणि त्याला विरोधी पक्ष कसा जबाबदार होता हे त्यांच्या भाषणामधून मांडले. आत्ता नुकतीच महाराष्ट्रामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्र्याची पत्रकार परिषद पार पडली. याच्यामध्येही विरोधी पक्ष किंवा महाविकास आघाडी या नारी शक्ती वंदन विधेयकाला किंवा महिला आरक्षण विधेयकाला कसा विरोधी पक्षाने केला आणि विरोधी पक्षाची भूमिका कशी चुकीची होती आणि त्या भूमिकेला किंवा जे विरोधामध्ये मतदान केलं त्याला सर्वस्वी विरोधी पक्ष जबाबदार आहे असं माननीय मुख्यमंत्री सुद्धा बोलले. काल दिवसभर आपण बघितलं नारी शक्ती विधेयक नामंजूर झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या काही महिला कशा प्रकारे ढोंगीपणाचं जे बोलणं केलं त्यामध्ये पहिल्यांदा जर आपण बघितलं जे खरंच ॲक्टर त्यांच्या व्यवसायात पण होते आणि आत्ता इथं जीवनात पण ते ॲक्टरकी करतात त्या म्हणजे नवनीत राणा यांनी कशा प्रकारचं ढोंग करून त्यांनी आपली प्रतिक्रिया जनतेसमोर मांडली हेही आपण बघितलं. खरं तर नारी शक्ती वंदन बिल हे 2023 मध्ये पास झालं होतं आणि हे सर्व पक्षाच्या बहुमताने ते पास झालं होतं. मग त्यामध्ये आत्ता जे सत्तेमध्ये असलेला भारतीय जनता पार्टीचा पक्ष आणि विरोधात असणारा काँग्रेस असेल, DMK असेल, TMK असेल किंवा मग इतर जी विरोधातली जी पक्ष आहेत ते सुद्धा या पक्षाला पाठिंबा देऊन 2023 मध्ये नारी शक्ती वंदन विधेयक पास केलं होतं. आत्ता जे बिल ठेवलेलं होतं तर हे महिला आरक्षण बिल नव्हतंच, तर हे बिल होतं डिलिमिटेशन बिल 2026. डिलिमिटेशन बिल म्हणजे काय की लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना असं त्या डिलिमिटेशन बिलमध्ये येतं. आणि त्याचबरोबर त्यांनी तिसरं एक विधेयक ठेवलेलं होतं ते म्हणजे 131वी घटना दुरुस्ती. या तिन्हीचा मिलाप करून कुठंतरी लोकांना कन्फ्युजनमध्ये टाकून कशा प्रकारे विरोधी पक्ष किंवा काँग्रेस चुकीचा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने आत्तापर्यंत सोडलेला नाही आणि याही पुढे सोडणार नाही. खरं बघायला गेलं तर मी सरळ म्हणतो की 3 दिवसाचे जे अधिवेशन बोलवलं गेलं आणि या 3 दिवसाच्या अधिवेशनाचा जो खर्च झाला तो खर्च जनतेच्या पैशातून झाला आणि तो जनतेच्या पैशाचा अपव्यय या भारतीय जनता पार्टीने केला आहे. फक्त पैशाचा अपव्यय न करता संसदेच्या अमूल्य वेळ सुद्धा यांनी वाया घालवलेला आहे असा आमचा सरळ आरोप आहे. कारण आपण कितीही जरी लोकांना ओरडू सांगितलं, तोंड कोरडपर्यंत जरी तुम्ही ओरडून सांगितलं की हे काँग्रेसला जबाबदार आहे, तर जनता चांगल्या प्रकारे ओळखून आहे की याला खरंच कोण जबाबदार आहे. खरं तरी तुम्ही जे बिल ठेवलेलं होतं ते नारी शक्ती वंदन विधेयक नव्हतंच, ते अंमलात आणण्याकरता होतं